हे व्हिडिओ बघा। बघितले, हे नेपाळचे व्हिडिओ आहे। हा नेपाळ भ्रष्टाचाराने पोखरलेला, राज्यकर्त्यांनी देशाला लुटून खाल्लं आणि सामान्य जनता हवालदिल झाली। आणि सामान्य जनता ज्यावेळेस सामान्य जनतेच्या जीवावरती उडतं कुणीतरी, आणि त्यावेळेस काय होतं बघा, सामान्य जनता रस्त्यावरती उतरली। आपल्या हक्क अधिकारासाठी ही जनता भांडत होती, पण सरकार त्यांचं ऐकायला तयार नाही। भ्रष्टाचारामध्ये तल्लीन झाला होता आणि खूप भ्रष्टाचार झाला म्हणून तिथल्या मंत्र्यांना सळो की पळो करून लावलं। त्यांना लाथाबुक्क्या मारून त्याला पळवलं, रस्त्यावरती आणलं। आणि तिथला नेपाळचा जो राष्ट्राध्यक्ष आहे त्याला सुद्धा देश सोडून पळून जावं लागलं। का? कारण भ्रष्टाचार खूप केला। भ्रष्टाचारामुळं या देशाची अवस्था अशी झाली। आणि श्रीलंकेचं सुद्धा तेच झालं। श्रीलंकेची जनता महागाईनं भूकमारीनं त्रस्त झाली होती, तसंच नेपाळचं झालं। आणि म्हणून त्या लोकांनी उद्रेक केला आणि या भ्रष्टाचारांना धडा शिकवण्याचं काम केलं। आपल्या देशातही तेच चालू आहे। भ्रष्टाचार वाढलाय, भ्रष्टाचारांना मंत्रिपद दिलीत। ज्यांना भ्रष्ट म्हटलं होतं त्यांनाच मांडीवर घेऊन भाजपचं सरकार बसलं। आणि भाजपच्या सरकारमध्येही कोणी आपल्या पोराडला मोठं करण्यासाठी कंपन्या उघडून दिल्या, कंपन्या चालू करायला लावल्या। त्या कंपन्याच्या माध्यमातून अनेक कोटी रुपयाचा फायदा झाला। आणि इथेनॉलच्या माध्यमातून नितीन गडकरी साहेबांच्या 2 मुलाच्या कंपन्या आहेत। नितीन गडकरी साहेबांचा स्वच्छ चेहरा आज आपल्या देशासमोर दिसत होता, पण तो चेहरा आज परत मीडियानं त्यांचा जो स्वच्छ प्रतिमा होती ती बाहेर आणली। असं वाटत होतं की नितीन गडकरी साहेब खूप स्वच्छ मंत्री आहेत। त्यांनी सांगितलं होतं की ज्यावेळेस पेट्रोलच्या जागी इथेनॉल येईल त्यावेळेस इथेनॉल हे 20 रुपये लिटर, 15 ते 20 रुपये लिटर असेल। पण आज असं कळायला लागलं की इथेनॉल पेट्रोलपेक्षाही महाग आहे। आणि ज्या आमच्या गाडीमध्ये आम्ही जे पेट्रोल वापरतो त्या पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल वापरलं जाते। आणि त्या इथेनॉलमुळं आमच्या गाड्यांच्या इंजिनची इफिशियन्सी खराब होईल असे लोक म्हणतात। गाड्या बंद पडायलात, हे सुद्धा भ्रष्टाचाराचं एक रूप आहे। आणि भाजप असो किंवा अजून कुठला पक्ष असो, हे जे भ्रष्टाचार करत आहेत लोक, हे जे देशामध्ये भ्रष्टाचार होत आहे, असाच उद्रेक नेपाळ सारखा, श्रीलंकेसारखा होऊ नये हे म्हणून या इथल्या देशातल्या राज्यकर्त्यांनी सुद्धा सावध होण्याची गरज आहे। सावध झालं पाहिजे, नाहीतर तुमची सुद्धा काही खैर राहणार नाही। कारण या देशावर सुद्धा ही एक दिवस वेळ येणार आहे। जशी नेपाळच्या राष्ट्राध्यक्षावर आली, जशी श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षावर आली, तिथल्या मंत्र्यांना पळावं लागले, तिथल्या मोठमोठ्या सरकारी अधिकाऱ्यांना सुद्धा पळता भुई थोडी झाली, तसंच आपल्या देशातल्या सुद्धा नेत्याला रस्त्यावरती फिरू देणार नाहीत लोक। एवढी भयान परिस्थिती होणार आहे। कारण आपल्या देशात सुद्धा शेतकरी सुखी नाही, सामान्य माणूस सुखी नाही। कारण काय झालं, आपल्या देशात सुद्धा जे अदानी अंबानी सारखे लोक आहेत, जे मोठमोठे बिझनेसमॅन आहेत, त्यांचाच बिझनेस वाढवण्यासाठी त्यांचे कोट्यावधीची अब्जावधीची कर्ज माफ होतात। पण आमच्या शेतकऱ्याचं 1,00,000-1.5 लाख रुपये कर्ज माफ होत नाही। 1,00,000-1.5 लाखासाठी आमचा शेतकरी कुठल्या तरी लिंबाला लटकून मरतो। ही परिस्थिती आमच्या देशातली सुद्धा आहे। आणि हिचा उद्रेक होण्याच्या आधीच इथल्या सुद्धा राज्यकर्त्यांनी सुधारलं पाहिजेत। म्हणून त्या देशातला धडा घेऊन तरी आमच्या राज्यकर्त्यांनी सुधारलं पाहिजेत। एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगायचं आहे। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय।